नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। संजय घोडावत इन्स्टिट्यूट यांची इन्क्युबेशन हब संस्था म्हणून निवड। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ इन्क्युबेशन उपक्रमांतर्गत राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबवणाऱ्या मंडळाशी संलग्नित संस्था संजय घोडावत इन्स्टिट्यूट यांची इन्क्युबेशन हब संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी दिली आहे। पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबवणाऱ्या मंडळाशी संलग्नित संस्था तसेच स्वायत्त संस्थांमधून शिकणारे विद्यार्थी व अध्यापकांमध्ये इन्क्युबेशन, स्टार्टअप, नवसंकल्पित उद्योग, जागृती निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या कल्पनेला प्रोत्साहन देऊन तांत्रिक क्षेत्रातील समस्यावर उपाय शोधणे, अध्यापक व विद्यार्थी यांना स्टार्टअपकरिता उपलब्ध असलेल्या परिसंस्थेची ओळख करून देणे इत्यादी उद्दिष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन, इंटर्नशिप अँड लीडरशिप पुणे यांच्याशी सामंजस्य करार केला आहे। या इन्क्युबेशन हबमुळे ग्रामीण भागातील व संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवसंकल्पित उद्योग निर्मिती करण्याची संकल्पना निर्माण होणार आहे। संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता याविषयी केलेल्या कामाचा परिपूर्ण प्रस्तावासह अहवाल सादर करून इन्क्युबेशन हब संस्था मंजूर करण्यासाठी इन्स्टिट्यूटचा कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्राध्यापक अजय बिकोंगे, पदविका अभियांत्रिकी विभागाचे सर्व विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतलेत। संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी इन्क्युबेशन हब इन्स्टिट्यूट निवड झाल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात। सर्व स्तरावरून इन्स्टिट्यूटला शुभेच्छांचा वर्षाव होतोय। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।